संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। देशामध्ये कथित गोरक्षकांकडून होत असलेला हिंसाचार, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला, दार्जिलिंगमधली हिंसा आणि चीनसोबत सुरू असलेला सीमावाद यासहित अनेक मुद्द्यांवर आज संसदेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहेत। लोकसभा आणि राज्यसभेत 16 नवीन विधेयकं सादर केली जाणार आहेत। त्यामध्ये जम्मू काश्मीर, जीएसटी विधेयक आणि नागरिकता संशोधन विधेयक सामील आहे। त्याचबरोबर दुसरीकडे चीनकडून सुरू असलेल्या सीमावादावर परराष्ट्र सचिव एस जयशंकर संसदीय समितीला माहिती देणार आहेत। काँग्रेस नेता शशी थरूर हे संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत, तर राहुल गांधी सदस्य आहेत। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय। राष्ट्रपती पदासाठी उत्तरेतल्या राज्याला संधी दिल्यानंतर नायडूंच्या निमित्तानं भाजपनं दक्षिणेतल्या राज्याला संधी दिली आहे। नायडू उपराष्ट्रपती पदासाठी आज उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत। नायडूंकडे सध्या केंद्रीय नगरविकास खात्याचा कार्यभार आहे। नायडूंच्या निमित्तानं भाजपनं अनुभवी राजकारणी आता मैदानात उतरवलाय। देश में जो उपराष्ट्रपति पद के लिए चुनाव होने जा रहा है, उसमें पार्लियामेंट्री बोर्ड के सभी सदस्य और एनडीए के सभी साथियों से चर्चा करने के बाद पार्लियामेंट्री बोर्ड ये निर्णय पर पहुंचा है कि भाजपा के वरिष्ठ नेता और अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर श्री एम वेंकैया नायडू जी एनडीए की ओर से उपराष्ट्रपति पद के लिए प्रत्याशी होंगे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधींवर सडकून टीका केली आहे। 93च्या स्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी सुप्रीम कोर्टानं कायम केली आणि त्यानंतर गांधींनी तत्कालीन राष्ट्रपतींना याकूब मेमनची फाशी माफ करण्याची मागणी केली होती। त्यामुळे याकूबला वाचवण्यासाठी शिफारस करणारे गांधी आपल्या देशाचे उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राष्ट्रपती पदासाठी दिल्ली तसंच 32 राज्यांच्या विधानसभांमध्ये सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत विक्रमी 99.37% मतदान झालंय। यामध्ये 771 खासदारांपैकी 768 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 4109 आमदारांपैकी 4083 आमदारांनी मतदान केलं। राष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएचे उमेदवार मीरा कुमार यांच्यामध्ये सरळ लढत होती। या निवडणुकीचा निकाल आता गुरुवारी 20 जुलैला आहे आणि यामध्ये कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। तृणमूल काँग्रेसच्या त्रिपुरातल्या 6 आमदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केलं, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनीही एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती शिवपाल यादवांनी दिली। त्यामुळे एनडीएला अनपेक्षित लाभ झालाय। आधीच एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचं पारडं जड आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही विधान भवनात जाऊन राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला। तसंच सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे दुसरे आमदार रमेश कदम यांनीही विधान भवनात जाऊन मतदान केलं। लष्कर-ए तैयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत। सलीम खान असं या दहशतवाद्याचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच यूपी आणि महाराष्ट्र एटीएसनं संयुक्त ऑपरेशनमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचा तो साथीदार आहे। सलीम खान मूळचा यूपीच्या फतेहपूरचा राहणार आहे। फैजाबादमध्ये पकडण्यात आलेल्या आयएसआय एजंटचा तो फायनान्सर असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। सलीम खान हा आयएसआयला मदत करत होता, त्यामुळे त्याच्यावर तपास यंत्रणांनी पाळत ठेवली होती। भारत सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तपास यंत्रणांनी त्याला बेड्या ठोकल्या।
विश्रांतीनंतर दमदार पुनरागमन केलेला वरुण राजा मुंबईतही जोरदार बरसतोय. रात्रभर शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरू होती. ऐन संध्याकाळच्या वेळी मुंबईमध्ये पावसाचा जोर आणखी वाढला. दक्षिण मुंबईमध्ये पावसाची जोरदार सरी बरसल्या तर उत्तर मुंबईतल्या बोरिवलीमध्ये पावसानं चांगलं झोडपून काढलं. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे पुरते हाल झाले. सोमवारी सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुंबई शहरात 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर पूर्व उपनगरात 63 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 59 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आलंय. पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मात्र 21 जुलैनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाजही वेधशाळेनं दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्यातल्या काही भाग, जळगाव आणि सातारा जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि लातूरमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतेक भागामध्ये या आठवड्यात पाऊस अपेक्षित असल्याचं कुलाबा वेधशाळेनं म्हटलंय. ही परिस्थिती 20 ते 21 तारखेपर्यंत अनुकूल आहे आणि पाऊस 21 तारखेपर्यंत असेल आहे. त्याच्या 21 तारखेनंतर सरासरीपेक्षा कमी प्रमाणात मध्ये पाऊस मराठवाडा आणि मग विदर्भामध्ये असेल आहे. नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 24 धरणांमधली पातळी आता वेगानं वाढत चालली आहे. शहराची तहान भागवणारं गंगापूर 75% आणि दारणा धरण 78% भरलंय. नवीन झालेलं भावली धरण 83%. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं धरण गिरणाची पातळी ही 26% आहे. गेल्या वर्षी या धरणाची पातळी केवळ 2% होती. जिल्ह्यामधले मोठे 7 प्रकल्प आणि मध्यम 17 प्रकल्प मिळून 24 धरणात जलसाठ्याची सरासरी 41% पोहोचली आहे. एकूणच परिस्थिती समाधानकारक असून मराठवाड्यालाही पाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस झालेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांचीही पाण्याची चिंता मिटली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं वाढत चाललाय. गेले काही दिवस गायब झालेल्या पावसानं रत्नागिरीतही सोमवारी दमदार हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड आणि चिपळूण तालुक्यात म्हणजे उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर हा सर्वाधिक आहे तर दक्षिण रत्नागिरीमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसानं दमदार हजेरी लावत रत्नागिरीकरांना सुखद धक्का दिला. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 4 टीएमसी वाढ झाली आहे. कोयना धरणामध्ये 50.81 टीएमसी पाणीसाठा झालाय. गेल्या 31 दिवसांमध्ये धरणातल्या पाणीसाठ्यात 34 टीएमसीची वाढ झाली आहे. कोयनानगरमध्ये 89 मिलीमीटर, नवजामध्ये 109 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 101 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव तसंच सालेकसा तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याला चांगलंच झोडपून काढलं. तब्बल 2 तासाहून अधिक झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकरी जरी सुखावला असला तरी शहरवासियांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यासह अनेक खोलगट भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा झालं. पावसाचा फटका सरकारी कार्यालयाला देखील बसला. अनेक कार्यालयांमध्ये पाणी भरलं गेलं. त्यामुळे पावसाळ्याआधी नालेसफाई न झाल्यामुळे नगरपंचायतीच्या कामाची पोलखोल झाली आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामध्ये अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी येतात. महामार्गावर खारघर, कामोठे, तुर्भे इथं पाणी साचतंय. नवी मुंबईमध्ये गेल्या काही तासामध्ये 1075 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 2 ठिकाणी झाडं कोसळण्याच्याही घटना घडल्या, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही. मुंबईतील पवई तलावामध्ये एका बुडणाऱ्या तरुणाला इतर मित्रांनी जीव धोक्यात घालून वाचवलं. सोमवारी दुपारी 3च्या सुमाराला पवई तलावाच्या वाहत्या पाण्यामध्ये काही तरुण खेळत होते. त्यातला एक जण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहू लागला. वाहून गेलेल्या युवकाला काही अंतरावर झाडाचा आसरा मिळाला. त्यानं झाडाच्या फांदीला घट्ट पकडून ठेवलं तेव्हा 2 तरुण त्याला वाचवण्यासाठी तलावाच्या भिंतीच्या मदतीनं खाली उतरले आणि बांबूचा आधार देऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. भिंतीवरून खाली उतरलेल्या तरुणानं बुडणाऱ्याला वर येण्यास मदत केली. या घटनेनंतर या तरुणानं पळ काढला. हा सगळा प्रकार उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला.
दहीहंडी हा साहसी क्रीडा प्रकार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला. तेव्हा साहसी क्रीडा प्रकार म्हणजे काय असा सवाल उच्च न्यायालयानं उपस्थित केला. 5 वर्षांच्या मुलाला उंचीवर चढवणं यात कोणतं साहस आहे असा खोचक सवालही न्यायालयानं केला. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीत लहान मुलांच्या समावेशाविरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येच्या तपासाला शब्दशः कुलूप लागलं आहे. सीबीआयच्या दिल्ली स्थित क्राईम ब्रांचकडे सध्या हा तपास आहे, पण मागील वर्षभरापासून या तपासाला कुलूप लागले. सीबीआयचे तपास पथक पुण्यामधल्या पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं. साधारण वर्षभरापूर्वी हा तपास पथक 2 सूटला कुलूप लावून गायब झालेला आहे. मैत्रीतल्या ठेवीदारांचे गुंतवलेले पैसे परत मिळावेत या मागणीसाठी मैत्री उपभोक्ता असोसिएशनच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी या मोर्चामध्ये मैत्रीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांसह मैत्री प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मधल्या मैत्रीच्या गुंतवणूकदारांना ज्या प्रमाण ठेवी परत दिल्या जातात त्याप्रमाणे सरकारनं धुळे जिल्ह्यातल्या ठेवीदारांना तात्काळ पैसे मिळवून द्यावेत अशी मागणी केली जाते. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मू काश्मीरच्या राजौरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारामध्ये नायक मुदस्सर अहमद शहीद झाले. शहीद मुदस्सर ज्या बंकरमधून हल्ला करत होते त्याच बंकरवर पाकिस्ताननं हल्ला केला. यासोबतच भीमबर गरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक 12 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झालाय. पूर्व चीनमधल्या हँगझो इथं एक भीषण दुर्घटना घडली. इथल्या झेजियांग प्रांतामध्ये एक व्हॅन तिथेच उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र स्फोट कशामुळे झाला याचा तपास आता चीनचे पोलीस करतात. व्हिएतनामला सोमवारी सकाळी चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिला. तलास नावाच्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका उत्तर व्हिएतनाममधल्या गेहान प्रांताला बसला आणि त्यासोबतच झंझावाती वाऱ्यासह मुसळधार पाऊसही बरसला. या चक्रीवादळामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं. पॅलेस्टिनी भाविकांनी जेरुसलेममधल्या अल अक्सा कंपाऊंडमध्ये प्रवेश करायला नकार दिला. इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी या ठिकाणी नव्यानं तैनात केलेल्या अद्ययावत सुरक्षा उपकरणांचा निषेध म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांनी हे पाऊल उचललं. तसंच निषेध म्हणून तिथेच धरणं आंदोलन केलं. इस्रायलनं रविवारी 16 जुलैला पॅलेस्टिनींचं श्रद्धास्थान असलेल्या अल अक्सा परिसर खुला केला होता. सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने सिरियामधल्या रक्का भागामध्ये आयसिस विरोधात जोरदार मोहीम उघडली आणि त्याचाच भाग म्हणून डेमोक्रॅटिक फोर्सेसने आयसिसच्या ताब्यातल्या तब्बल 42,000 चौरस किलोमीटर प्रदेशावर ताबा मिळवलाय. रक्कातला हा भूभाग आयसिसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. म्हणून सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसचं हे यश लक्षणीय मानलं जात आहे. वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि जॅकलिन रोमॅन्स करताना दिसतात. त्यामुळे वरुण आणि जॅकलिनमध्ये सध्या काही सुरू आहे का अशी शंका त्यांच्या फॅन्सना येणं स्वाभाविक आहे. मात्र असं काही नाहीये. वरुण जॅकलिनचा हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या जुडवा 2 या सिनेमातला एक सीन आहे. या सीनमध्ये राजा अर्थात वरुण धवन जॅकलिन बरोबर रोमॅन्स करतोय. शूटिंग दरम्यान वरुणनं हा व्हिडिओ व्हायरल केल्यानं चाहत्यांची उत्सुकता मात्र बरीच वाढली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.